न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेले चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे समृद्ध खनिज संपत्तीनं नटलेले असून या संपत्तीच्या बळावर राज्य सरकारमार्फत अनेक उद्योगांना चालना दिली जाते। समृद्धी महामार्गाचा विस्तार व पोंभुर्णा MIDC सारख्या विकासात्मक उपक्रमामुळे या भागातील उद्योग क्षेत्राला वेग येण्याची अपेक्षा आहे। आगामी काळात स्थानिक युवकांसाठी रोजगारांच्या असंख्य संधी निर्माण होणार असून उद्योग विश्वाच्या गरजेनुसार त्यांना आवश्यक कौशल्य व संसाधनाचं प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे असे निर्देश राज्याचे माजी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले। चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते। या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गोंडा, पोलीस अधीक्षक मुमंका सुदर्शन, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, कामगार मोर्चाचे प्रदेश महामंत्री अजय दुबे, भाजपा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, सूरज पेंदुलवार, प्रज्वलंत कडू, नम्रता ठेमसकर, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते। आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भविष्यात पारंपरिक कोर्सेसऐवजी उद्योगांना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक कोर्सेसचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे। रोजगारांच्या दृष्टीने जगभरात प्रचंड संधी उपलब्ध आहेत। जिल्ह्यातील युवकांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते महाराष्ट्राबाहेर तसेच जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतात। जिल्ह्यात असलेल्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी देताना प्राधान्य देण्यात यावे। जिल्ह्यात आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची 5 केंद्र कार्यरत आहे। ITIतून अप्रेंटिससाठी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात कसे पाठवता येईल याबाबत आवश्यक ती कारवाई करावी। तसेच प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करा। ITIसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद करता येईल। जिल्ह्यातील 16 ITI उद्योगांनी दत्तक घ्यावेत। बल्लारपूर पेपर मिलने SNTT विद्यापीठाच्या उपकेंद्रासोबतच प्रशिक्षणासाठी करार करावा। उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी भविष्यातील गरजांचा वेध घेऊन कोणत्या प्रकारचे प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे याचा अंदाज घ्यावा। त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कोणत्या आधुनिक यंत्रसामग्रीवर व्हावे हे निश्चित करणे आवश्यक आहे। तसेच कंपन्यांनी CSR निधीतून काही आवश्यक टूल्स व यंत्रसामग्री खरेदी करून उपलब्ध करून दिल्यास प्रशिक्षणाची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वाढवता येईल। आमदार मुनगंटीवार म्हणाले की इन्स्टिट्यूट राज्यात अव्वल यावी यासाठी प्रत्येक बाबतीत सूक्ष्म माहिती एकत्रित करून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे। यासाठी ITI मध्ये वॉल कंपाऊंड, भौतिक संसाधने तसेच आधुनिक टूल्स आणि यंत्रसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे। बल्लारपूर ITIला त्रिवेणी इंजिनिअरिंगने दत्तक घेण्यास सहमती दर्शवली असून ही राज्य सरकारची योजना आहे। इन्स्टिट्यूटची क्षमता, भौतिक व शैक्षणिक संसाधने तसेच रिक्त पदाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता प्रत्येक इन्स्टिट्यूटची संक्षिप्त माहिती संकलित करून बुकलेटच्या स्वरूपात येत्या 8 ते 10 दिवसात तयार करणे आवश्यक आहे। बुकलेटच्या आधारे नियमित पाठपुरावा करत मंत्री महोदयांसोबत बैठका घेऊन राज्य शासन, DPDC, खनिज विकास निधी तसेच काही CSR निधीचा योग्य वापर करून तांत्रिक कौशल्य विकासाला चालना द्यावे। या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान व कौशल्य प्राप्त होईल आणि उद्योगांच्या गरजेनुसार कुशल व सक्षम मनुष्यबळ घडविण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरेल। ड्रोनच्या विविध पद्धतीने उपयोग होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर ड्रोन ऑपरेटरच्या 2 महिन्यांचा कोर्स सुरू करण्यात येत आहे। पिकांवर हाताने फवारणी आणि ड्रोनद्वारे फवारणी याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून तुलनात्मक तक्ता तयार करण्यात यावा। महिला सहकारी संस्थांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना ड्रोनचं प्रशिक्षण देणं शक्य असून भविष्यात या बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्याचाही विचार करण्यात येईल। उद्योग क्षेत्राशी समन्वय साधण्यासाठी उद्योग राज्यमंत्री चंद्रपुरात आयोजित करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील उद्योगांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी कळविल्यास त्या अनुषंगाने संबंधित दर्जाचे प्रशिक्षण देणे शक्य होईल। या माध्यमातून तांत्रिक कौशल्य प्राप्त तरुणांना रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होतील असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत।
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा, देवई, केमारा आणि भटारी गावातील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अतिक्रमित जमिनीचे सर्वेक्षण, वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दावे तसेच निस्तार हक्क पत्रांसाठी आवश्यक कारवाई आणि कायदेशीर प्रक्रिया यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांना पट्टे तात्काळ वितरित करण्यासाठी सर्व कागदपत्रे तपासून आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले. पोंभुर्णा तालुक्यातील मौजा, देवई, केमारा आणि भटारी येथील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात नियोजन भवनात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गोंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमंका सुदर्शन, आदिवासी चळवळीचे जिल्हा संघटक प्रमुख जगन येलके, गणेश पचाके, सामाजिक कार्यकर्ते अलका आत्राम, संध्या गुरनुले, डॉक्टर मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, विजय दुबे, हरीश ढवस, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, उपविभागीय अधिकारी अजय सरडे, पोंभुर्ण्याचे तहसीलदार मोहनी शेलवडकर, वनपक्षेत्र अधिकारी फणींद्र गादेवार तसेच संबंधित महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जमिनीबाबत तहसीलदार आणि वन अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी तसेच पट्ट्यांबाबत उद्भवलेले वाद संविधानातून सोडवावं. शासनाच्या धोरणानुसार पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची कारवाई करावी. महसूल तसेच वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण असेल तर कायद्यान्वये तपासून कॅम्प घेऊन पट्ट्यांचा निर्णय घेता येईल. लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे व पुरावे कॅम्पमध्ये घेऊन तात्काळ यावेत. जे पट्टे देता येईल ते तात्काळ दिले जावे. युद्ध पातळीवर कॅम्प घेऊन दाव्याची प्रकरणे निकाली काढावी. सामुदायिक वनहक्क दाव्यांबाबत निस्तार हक्कपत्र देण्यासाठी शासन निर्णयानुसार त्रुटी पूर्ततेसाठी योग्य कागदपत्रासह तिन्ही गावांचे प्रस्ताव तयार करून आवश्यक कारवाई करावं. सर्व कागदपत्राची तपासणी करून अपूर्ण कागदपत्राची पूर्तता करावी. वन जमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांबाबत जमिनीचे दर आठवड्याला बैठक घेऊन महसूल व वनहक्काचे दावे निकाली काढावेत असे निर्देश देखील त्यांनी बैठकीत दिलेले आहे. प्रायोगिक स्तरावर पोंभुर्णा तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमण पट्ट्यांचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा. त्यानंतर मूल व बल्लारपूर तालुक्यातील विषय मार्गी लावण्यात येतील. जेवढे पट्टे वितरित करता येतील ते तातडीनं वाटप करण्याचं नियोजन करा असंही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. भटके विमुक्त दिवस 31 ऑगस्ट मनमाड शहर शिवसेना कार्यालयामध्ये गोसावी समाजातर्फे गोसावी समाज विकास महामंडळ सरकारला मागणी व नांदगाव तालुक्याचे आमदार भटके विमुक्त राज्यमंत्री महोदय सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार करून निवेदन सादर करण्यात आले. गोसावी समाज, गोसावी सेना अध्यक्ष कैलास गोसावी, दीपक गोसावी, अरुण गोसावी, भाऊगीर गोसावी, अरुण गोसावी असे अनेक समाज बांधव, महिला भगिनी उपस्थित होते. हेच परीक्षार्थी पुढे उत्तीर्ण होऊन सेटिंग करून IAS आणि IPS होऊन महाराष्ट्रात येतात आणि मिळालेल्या नोकरीमुळे महाराष्ट्राचं नुकसान करतात. दरवर्षी IAS, IPS परीक्षा उत्तीर्ण होणारे UP, बिहार, झारखंडमधीलच का असतात याचं उत्तर आहे का हा व्हिडिओ. आइए अगले रूम में चलते हैं. ये देखिए लाइव सिटी लॉ कॉलेज बाराबंकी. ये देखिए सीधे नकल उत्तर प्रदेश सरकार में उत्तर पहले. देख लीजिए, उत्तर प्रदेश सरकार में उत्तर पहले. देखिए, उत्तर प्रदेश सरकार में उत्तर पहले. सभी के पास में गाइड है. आप भी लाइव चल रहे हैं, शांत रहिए, कृपया बोलिए मत. देखिए उत्तर प्रदेश सरकार में, ये देखिए उत्तर प्रदेश सरकार में उत्तर पहले. शेयर कीजिए सभी लोग. उत्तर प्रदेश सरकार में, उत्तर प्रदेश सरकार, हाँ गाइड सभी के पास में.
उत्तर प्रदेश सरकार में उत्तर पहले नकल करवाया जाता है। देखिए कैसे कापी बंटने के बाद 9:30 बज रहे हैं। उत्तर प्रदेश सरकार में पहले उत्तर सभी के पास में। रुक जाइए पाठ जी, 1 मिनट बस। सीधे डीएम साहब लाइव पर हैं। अभी सभी परीक्षाओं में हम आपको दिखाते हैं। देखिए सीधे सीधे उत्तर प्रदेश सरकार में उत्तर में चलते हैं। सीधे डीएम साहब लाइव पर हैं। आइए आप लोगों को दिखाते हैं किस तरह से सरकार भ्रष्टाचार रोकने का काम कर रही है। आइए देखिए, देखिए गाइड, ये देखिए गाइड, देखिए 9:45 हो रहे हैं। ये पेपर, ये गाइड, ये देखिए गाइड, कॉलेज में लगातार हो रहा भ्रष्टाचार। ये देखिए गाइड, ये देख लीजिए, 2-4 नहीं पूरे विद्यालय में गाइड है। हाँ भाई साहब दे रहे हैं, 1 मिनट रुक जाइए। देखिए लाइव डीएम साहब हैं, बोलना मत, नौकरी चली जाएगी। लाइव लाइव आप कौन है? नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक कार्यकारिणी बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। बैठकीत मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की महाराष्ट्रातील जनतेने कुठल्याही एका प्रस्थापित पक्षाला लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे समर्थन दिलं नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा कौल वेगळाच दिसून येत असल्यानं सरजामी प्रस्थापित भांडवलदार पक्षांना आता येथील जनता कंटाळली आहे। जातीय धार्मिक ध्रुवीकरण करून मते घेण्याचा काही पक्षांनी केविलवाणा प्रयत्न केलाय। वास्तविक पाहता या देशातील राज्यातील कोणताही प्रस्थापित पक्ष येथील गोरगरीब, दलित, वंचित, अल्पसंख्याक, बौद्ध, ओबीसी समूहाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यास तयार नाही। केवळ या घटकांची निवडणुकीत मते लाटून त्यांना नंतर वाऱ्यावर सोडण्याची हीच नीती वर्षानुवर्षे सुरू आहे। म्हणूनच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षांनी राज्यातील सर्वच पुरोगामी छोटे मोठे पक्ष संघटना यांना एका व्यासपीठावर आणून आगामी होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील, असं अण्णासाहेब कटारे यांनी बैठकीत सांगितले। रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या सर्वच विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक ताकद आहे। ज्या भागामध्ये पक्ष उत्तम प्रकारे निवडणुकीत परफॉर्मन्स उभा करू शकतो अशा ठराविक भागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपले उमेदवार उभे करणार असून त्या अनुषंगाने विभागीय बैठका, मेळावे, जाहीर सभा, पत्रकार परिषद राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे व आगामी निवडणुकीसाठी सर्व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा अशा सूचना कटारे यांनी दिल्या। राष्ट्रीय प्रवक्ते गिरीश अकोलकर, विपिन कटारे, मनोहर दोंदे, नितीन केदारे, नाशिक जितू बागुल, नाशिक रेश्मा बच्छाव, निसार खान, गौतम दोंदे, तुषार वाघ, संतोष राजगुरू, प्रशांत कटारे, हेमंत आहेर, बबन वाघ, वाल्मिक खरात, जुने शेख, आकाश आव्हाड आदी उपस्थित होते। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची नाशिक शहर जिल्ह्याची बैठक आज नाशिकामध्ये अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली। सदर बैठकीमध्ये राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा ठराव देखील पारित करण्यात आला। नाशिक जिल्ह्यामध्ये असलेली
नाशिक महानगरपालिका आणि जिल्ह्यामध्ये असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती, मालेगाव महानगरपालिका या सर्वच निवडणुका लढविण्याचा ठराव देखील आजच्या बैठकीत पारित करण्यात आला। राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगाने सुरू आहे। अनेक समाज घटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये दाखल होत आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपला परफॉर्मन्स अत्यंत उत्तम पद्धतीने उभा करील असा मला ठाम विश्वास आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना सूचित करून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झालेली आहे। लवकरच पुन्हा आढावा बैठकी घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल। मधुर तळेकर यांनी आपल्या ऑफिसमध्ये यावर्षी पहिल्यांदा आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन केलंय। आनंदात हर्ष संवाद करत सर्व ऑफिसमधील स्टाफ बाप्पांच्या आगमनानं भक्तिमय वातावरणामध्ये दुमदुमून गेलाय। तसेच बाप्पांचं पहिलं वर्ष असल्यानं मोठ्या थाटात बाप्पांचं आपल्या ऑफिसमध्ये स्थापना केलाय। तसेच लाडक्या बाप्पांची अतिशय सुबक आणि सुंदर अशी मूर्ती देखील स्थापन करण्यात आली। गणरायासाठी फुलांची आरास करत देखावा सादर केला आहे व नित्य पूजा आरती करत बाप्पांचं स्वागत सर्व ऑफिसमधील स्टाफनं केलंय। तसेच आमच्या गणरायाची आरती दररोज सायंकाळी 6:30 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे, तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकाच्या वतीनं करण्यात आलंय। आज मधुर ग्रुपच्या गणरायाची आरती गौरव चौधरी व नितीन देवरगावकर यांच्या हस्ते करण्यात आली आहे। यावेळी मधुर ग्रुपचे डायरेक्टर प्रदीप पटेल, अरविंद पटेल, चेतन पटेल, नित्य पटेल, गौरव चौधरी, नितीन देवगारकर, बापू चौधरी, योगेश पांडे, हिरालाल पाटील, अतुल नागरे, शरद धनवडे आणि ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे डायरेक्टर नम्रता वेदिया तसेच मधुर ग्रुपचे ज्ञानज्योती सर्व्हिसेसचे सदस्य उपस्थित होते। मित्रांनो, आज रोजी आपण सगळेजण मधुर बिल्डवेल यांच्या या नवीन इमारतीत गणपती बाप्पाची आरती करण्यासाठी सर्व जमलेलो आहे। गणपती बाप्पाने सगळ्यांना शुभ आशीर्वाद द्यावा व सगळ्यांचं चांगलं आरोग्य असावं। गोळे कॉलनीतले जे आपले होलसेलर बांधव आहेत त्यांचे व्यवसाय पण चांगले होत अशा मी शुभेच्छा देतो। मित्रहो, आत्ताच मी 4थ्या मजल्यापर्यंत जाऊन आलो। या इमारतीचं बांधकाम पहिल्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। आमच्या बापूने पण इथं 2 गाळे घेतलेले आहेत आणि जे जे लोकांनी गाळे घेतलेले आहेत ते सगळे सुखी समाधानी आहेत। आपणास पण विनंती करतो की गोळे कॉलनीवासी ज्यांना ज्यांना गरज असेल, आता इथं दोन्ही बाजूने लिफ्ट पण सुरू झालेली आहे आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आज इथं 20 पार्किंग आहेत की कुठल्याही आपल्या बिल्डरकडे एवढं पार्किंग नाही। तर पार्किंगची समस्या पण सुटेल आणि त्यांचं पण काम होईल। तरी आणि ज्यांना पण ऑफिस म्हणून पण घ्यायचं असेल तरीसुद्धा ही अतिशय जागा चांगली आहे। तर गोळे कॉलनीवासियांना मी एक आव्हान करतो की एकदा आता अजून गणपती आहेत तर आरतीच्या निमित्ताने रोज संध्याकाळी 7 वाजता येऊन अरविंद भाईंना भेटून आणि हे सगळं बघून 2-2 लिफ्ट लावलेल्या सगळ्या बाजूने हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला खचितच इथं जागा घ्यावी असा मोह होईल। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच
टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? येवला शहर गणेशोत्सवाच्या उत्साहात प्रत्येक मंडळ आपापल्या परंपरेनुसार भव्य आकर्षक देखावे साकारत आहे. यावर्षी SM ग्रुप भोई गल्ली येवला आणि गुजरात सौराष्ट्रातील प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिरातील शिवलिंगांचं भव्य दर्शन, तर दुसऱ्या बाजूस अधियोगीचं विराट स्वरूप साकारण्यात आलंय. जय महाकाल. यावर्षी आमचा ग्रुप SM ग्रुप भोई गल्ली यांच्यातर्फे यावर्षी सोरटी सोमनाथ तसेच आदियोगी हे 2 देखावे आम्ही भाविकांच्या सेवेमध्ये दाखल केलेले आहेत. तसेच या देखाव्याची तयारी जवळपास 1.5 महिन्यांपासून आम्ही या देखाव्याची तयारी करत होतो. मंडळातील सर्व कार्यकर्ते असतील, गल्लीतले सर्व आमचे भाविक असतील, सर्वांचा सहकार्य आम्हाला यामध्ये मिळालेलं आहे. तसेच गेल्या 44 वर्षांपासून SM ग्रुप भोई गल्ली यांच्यातर्फे विविध प्रकारचे देखावे या ठिकाणी भाविकांच्या सेवेत सादर केले जातात. फक्त देखावेच नाही तर भाविकांच्या सेवेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान देखील या ठिकाणी करत असतो आणि या ठिकाणी भाविकांची दरवर्षी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद हा मिळत असतो. फक्त येवला तालुकाच नव्हे, नाशिक जिल्हाच नव्हे तर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक हे आमचा SM ग्रुपचा देखावा या ठिकाणी बघण्यासाठी येत असतात. चोपडा शहरात गणेश विसर्जन सोहळ्यानंतर शहर गुलाबी रंगात न्हाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. गुलाल उधळीनं संपूर्ण विसर्जन मार्गावर 8 ते 9 इंच जाडीचा गुलालाचा थर पडलाय. गणेश विसर्जनासाठी हजारो भाविक सहभागी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुपटीनं गुलालाची उधळण झाल्याचं प्रशासनानं सांगितलंय. नगर परिषदेने तब्बल 70 कर्मचारी सकाळी 6 वाजल्यापासूनच गुलाल गोळा करण्यासाठी लागले. JCP व फावड्याच्या साहाय्यानं गुलाल ट्रॅक्टरमध्ये भरून विल्हेवाट लावली जाते. गेल्या वर्षी 7 ते 8 ट्रॅक्टर गुलाल गोळा झाला होता, तर यावर्षी हा आकडा 15 ते 16 ट्रॅक्टरपर्यंत जाणार असल्याचा अंदाज आहे. गोल मंदिरापासून ते घोडगावल्यांच्या दुकानापर्यंतचा रस्ता गुलालानं माखलेला होता. मात्र नगरपालिकेने सफाईनंतर लगेचच अग्निशमन गाड्याद्वारे रस्ते पाण्यात धुतले. त्यामुळे व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना त्रास होणार नाही असा विश्वास नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली, तर वेगवेगळ्या प्रकारचे देखावे तयार करण्यात आले. अशाच प्रकारे भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वाड येथील ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते यांनी घरगुती गणपतीची स्थापना केली असून ओबीसी SC ST शिष्यवृत्तीच्या रकमेत 15 वर्षापासून वाढ झाली नाही, ती वाढ करावी, मुलींचे मोफत शिक्षणासाठी कायदा अंमलात आणावा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फलक गणपती बाप्पांसमोर लावून राज्य सरकार आणि देवा भाऊला सद्बुद्धी देऊ दे असं बाप्पा यांकडे साकडं घातलंय. गणपती बाप्पांना आम्ही रोज प्रार्थना करत आहोत की सरकारला सद्बुद्धी देव. OBC SC ST विद्यार्थ्यांची 15 वर्षापासून शिष्यवृत्ती वाढ झाली नाही, ती वाढ करण्यात यावी. OBCची जातन्या जनगणना करण्यात यावी, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे आणि मुलींचे जे वसतिगृह सरकारने स्थापन करण्यात आली त्या मुलींच्या वसतिगृहामध्ये सुरक्षा पुरवावी. इतर मागणी आम्ही गणपती बाप्पांना रोज विनंती करतो आणि या राजकारणी लोकांना सद्बुद्धी देऊ अशी गणपती बाप्पासमोर आम्ही रोज प्रार्थना करतो. आमची प्रार्थना गणपती बाप्पा स्वीकारत आहे. आम्ही सरकारला सद्बुद्धी देऊ ही गणपती बाप्पाला आम्हाला विनंती. रत्नागिरीतील मिरजोळे येथील विष्णू पाडावे यांच्या घरी पर्यावरणपूरक संत परंपरेवर आधारित देखावा करण्यात आलाय. तसेच गणपती मूर्ती आणि केलेला मखर पर्यावरणपूरक आहे. कागदी पुठ्ठे, गोंदपाट, सुंभ, माती, वाळू या घटकांचा वापर करून टाकाऊपासून टिकाऊ या पद्धतीचा अवलंब करून संत एकनाथ महाराज यांच्या विठ्ठलावर असलेली भक्तीवर आधारित पर्यावरणपूरक देखावा केलाय. मोबाईलच्या विळख्यातून गुंतलेली युवा पिढीला संत परंपरेचा विसर पडत चाललाय. या युवा पिढीला ही संत परंपरा समजावी हा प्रामाणिक हेतू पाडावे कुटुंबियांचा आहे. साधारण 3 महिने हा देखावा करण्यासाठी कालावधी लागले. संपूर्ण पाडावे कुटुंबियांनी एकत्र येऊन हा देखावा सादर केलाय. आताचे लोक देवभक्तीकडे कमी लागलेले आहेत आणि हे त्यांच्या नजरेत आणून देण्यासाठी हा एकनाथ महाराजांचा देखावा तयार केला आहे. एकनाथ महाराजांनी
पांडुरंगाची भक्ती कशी केली, त्यांच्या घरी कसे नांदायला आले, हे आम्ही लोकांना पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही केला. आणि हा देखावा करायला जवळजवळ 2-2.5 महिने गेले. त्यांच्यासाठी जे लागणाऱ्या वस्तू ह्या टाकाऊपासून टिकाऊ कशा राहतील हे दाखवलेले आहेत. आणि जी आपलं कुटुंब आहेत हे जवळजवळ एकत्र कसं येईल याच्याकडे जास्त लक्ष घालावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम नेहमी राबवत असतो. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? उत्तर मतदारसंघातील शिव मंदिर चैतन्य नगर येथे आज आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते शिव मंदिर सभामंडप भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, महानगरपालिका सभापती किशोर स्वामी, नगरसेवक बाळासाहेब देशमुख, नगरसेवक मंगेश कदम तसेच शिव मंदिर ट्रस्टचे सर्व ट्रस्ट यावेळी उपस्थित होते. या सभामंडपासाठी आमदार बालाजी कल्याणकर यांनी 35 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ट्रस्टच्या वतीनं त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. श्री मोरया गोसावी यांची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या भेटीला. अंतरवाली सराटीत आज ओबीसी आंदोलक आंदोलन करणार आहेत. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही आंदोलनाचा अधिकार असल्याचा आक्रमक पवित्रा घेत ओबीसींचे बाबासाहेब बटुडे आणि बाबासाहेब दखणे हे अंतरवली सराटीच्या सोनिया नगरमध्ये आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.